जय श्रीराम. आम्ही लहान असताना उन्हाळ्याच्या सुट्टीत आजोळी जात असू. आमचे आजोबा आम्हा भावंडांना तिन्ही संजेला रामरक्षा म्हणायला शिकवायचे, म्हणायला लावायचे. तेव्हापासून तर आजपर्यंत मी रामरक्षा रोज म्हणते आहे. पुढे रामरक्षेचे महत्त्व, फायदे व मराठी अर्थ मी जाणून घेतला. रामरक्षा स्तोत्र हे अत्यंत प्रभावी, दिव्य असे रामाचे रक्षा कवच आहे. यात रामनामाने आपल्या शरीराचे मस्तकापासून ते पायापर्यंतच्या सर्व अवयवांचे रक्षण करावे अशी प्रार्थना केली आहे. पहिले 11पर्यंतचे श्लोक मी आधीच्या व्हिडिओत टाकले आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. आता 11 नंतरचे पुढील श्लोक म्हणूया. रामेति रामभद्रेति. आता याच्यामध्ये ती रस्व आहे, रस्व उच्चार होईल याचा. रामभद्रेति. भद्रेति भवर आघात येईल पुढे, कारण जोडाक्षर आहे. कारण की जर कुठे जोडाक्षर असेल तर त्याच्या आधी येणाऱ्या स्वरावर आघात द्यावा, जोर द्यावा, म्हणून भद्रेति असं येईल ते. आणि एक अजून सांगायचं आहे यामध्ये की मी उच्चारण स्पष्ट, रामरक्षा संस्कृतमध्ये आहे, त्याचे शुद्ध उच्चारण कसे करावे मी या व्हिडिओत सांगितले आहे. उच्चारण स्पष्ट समजावे म्हणून कंसात ते अक्षर लिहिले आहे. हे वर्ण प्रत्यक्षात तेथे नाहीत, फक्त अनुस्वाराच्या उच्चारणाची स्पष्टता यावी म्हणून दाखवले आहे. आता रामभद्रेति, इथे राम भवर आघात येईल, समोर जोडाक्षर आहे आणि जोडाक्षर आलं तर आधी येणाऱ्या स्वरावर आघात द्यायचा असतो. आता पुढचं राम चंद्रेति, तर च वर पुन्हा आघात येईल, कारण पुढे जोडाक्षर आहे, न आणि द्र जोडलेलं आहे ते. रामचंद्रेति वा स्मरण, स्मरण, तर न हा इथे हलंत आहे, तर नचं उच्चारण पूर्ण नाही होत. आता समजा हलंत नसतं तर कसं उच्चारण झालं असतं, स्मरण, पण तसं होणार नाही, स्मरण असं होईल ते. नरो न लिप्यते पापर, लीवर पुन्हा आघात येईल, कारण पुढे जोडाक्षर आहे. पापैर र हलंत आहे. भुक्तिम मुक्तिं च विंदती. आता पूर्ण श्लोक म्हणूया. रामेति रामभद्रेति रामचंद्रेति वा स्मरण, नरो न लिप्यते पापैर भुक्तिं मुक्तिं च विंदती. आता जगज्जैत्रैक मंत्रेण, मंत्रेण मवर आघात येईल. रामनामना, राम नाम मला न, रामना भिरक्षितम, पुन्हा मचा हलंत उच्चार आहे. आता यक, आता कंसामध्ये मी ख लिहिलेलं आहे, उच्चारण स्पष्ट समजावे म्हणून मी कंसात हे अक्षर लिहिलेलं आहे. हे वर्ण प्रत्यक्षात तिथे नाही आहे, पण अनुस्वाराच्या उच्चारणाची स्पष्टता यावी म्हणून दाखवले आहे. यक कंठे धार ये तस्य, तवर पुन्हा आघात, कारण पुढे जोडाक्षर आहे. करस्थास, आता स्थाच्या समोर 2 टिंब आहेत, त्याला विसर्ग म्हणतात. आता त्याला विसर्ग म्हणतात. करस्ता सर्व सिद्ध हा, तर सिद्ध यच्या पुढे पुन्हा 2 टिंब आहे, याला विसर्ग म्हणतात. आणि विसर्ग नेहमी स्वरानंतर येतो आणि पंक्तीच्या शेवटी येणाऱ्या विसर्गाचे उच्चारण ह सारखे केले जाते. स्वरानुसार हे विसर्ग ह, हु, हे, ही, हा मध्ये परावर्तित होतात. आता सिद्ध हा, यच्या पुढे 2 टिंब आहे म्हणून ह होईल याचा उच्चार. सर्व सिद्ध ह, सर्व सिद्ध ह असं. आता वज्रपैंजर, पवर अनुस्वार आहे, त्याचं पैंजर नामेदम, दर अनुस्वार आहे आणि कंसामध्ये म लिहिलेला आहे. वज्रपंजर नामेदम यो राम कवचम स्मरेत, तो पुन्हा हलंत आहे. अव्याहताज्ञ सर्वत्र लभते जय मंगलम. आता हे 2 श्लोक वाचूयात आपण. जगज्जैत्रैकमंत्रेण रामनाम्नाभिरक्षितं यः कंठे धारे तस्य करस्ताः सर्वसिद्धयः वज्रपैंजरनामेदं यो रामकवचं स्मरेत् अव्याहताज्ञः सर्वत्र लभते जयमंगलम. आता पुढचे श्लोक पाहूयात.
आदिष्ट आदिष्ट ष्ट दीवर दी आहे, दीवर आघात पण येईल आणि पुढे न हलंत आहे. आदिष्टवान. मग यथा स्वप्ने स्ववर पुन्हा आघात येईल कारण पुढे जोडाक्षर आहे. प आणि न जोडाक्षर आहे. स्वप्ने असं वाचायचं त्याला कारण प आहे स्वप्न आहे पुढे स्वप्ने. रामरक्षा मिमाम हरा हा राच्या पुढे पुन्हा 2 टिंब आहे. हरा हा होईल याचं आणि विसर्ग आलेला आहे. विसर्ग आल्यामुळे राच्या पुढे 2 टिंब आहे त्यामुळे त्याचं उच्चारण हा असा होईल. तथा लिखितवान प्रातफ न हलंत आहे. इथे प्रातफ तच्या पुढे 2 टिंब आहे याचं उच्चारण फ असं आहे. आतून करायचं आहे. फ प्रातफ फ असा उच्चारण होईल त्याचा. हलंत आहे. प्रबुद्धो प्रबुद्धो बुवर बु रस्व प्रबुद्धो आणि पुढे जोडाक्षर असल्यामुळे बुवर पुन्हा आघात येईल. प्रबुद्धो. बुध कौशिक कच्या पुढे विसर्ग आहे. बुध कौशिक असं होईल त्याचा उच्चारण. आरामक कल्प कवर पुन्हा आघात येईल कारण पुढे जोडाक्षर आहे. वृक्षाणाम मचं मी लिहिलेलं आहे. मचं मी लिहिलं आहे त्याच्या याच्यामध्ये कंसामध्ये. विरामस सकलापदाम अभिरामस्त्रिलोकानां रामश श्रीदीर्घ श्रीमान सनफ प्रभू. आता भूच्या पुढे पुन्हा विसर्ग आलेला आहे. 2 टिंब आहे तर त्यामुळे भू आहे तर तिथे हू होईल मग उच्चारण त्याचा. प्रभू असं. तरुण रू रस्व याच्यातला तरुण. नंतर रूपसंपन्न रू रस्व आहे पुन्हा संपन्न. सुकुमारो सुरस्व आहे कुरस्व आहे मारो. नंतर महाबलो पुंडरिक पूवर पुन्हा आघात येईल कारण पुढे जोडाक्षर आहे. री दीर्घ आहे. विशालाक्षो चिरकृष्णा जिनांबरो. फल मू दीर्घ आहे. मूला असं वाचल्या जाईल. शिनव दांतो दावर पुन्हा आघात येईल पुढे जोडाक्षर आहे. तापसौ ब्रह्मचारिण पुत्र दशरथस येतो. आता आपण 15 ते 16, 17 असे श्लोक वाचूया जे आपण आता शिकलो आहे ते. आदिष्टवान यथा स्वप्ने राम रक्षामिमां हरहा तथा लिखितवान प्रातः प्रबुद्धो बुधकौशिकः आरामः कल्पवृक्षाणां विरामः सकलापदाम् अभिरामस्त्रिलोकानां रामः श्रीमान् सनः प्रभुः. तरुणो रूपसंपन्नो सुकुमारो महाबलो पुंडरीकविशालाक्षो चिरकृष्णाजिनांबरो. आता इथेपर्यंतच आपण शिकतो आहे. याच्या पुढचे श्लोक मी पुढील व्हिडिओत घेईल आणि कृपया हे लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा कारण की जितकं जास्त लोकांपर्यंत श्रीराम नाम पोहोचेल तितकं जास्त आपल्याला चांगलं आहे. आपल्याच्याने त्याचा प्रसार होईल जेणेकरून. तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पुढील व्हिडिओ जरूर बघा.